हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पाचव्या टप्प्यातील राज्यातल्या 13 जागांसह देशातील 49 जागांसाठी आज मतदान। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांसाठी मतदान। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। पाचव्या टप्प्यामधील मतदानासाठी मुंबई उपनगरातील मतदान केंद्र सज्ज। मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल आणण्यासही बंदी। नाशिकमध्ये मतदानापूर्वी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या घरी औक्षण आणि पूजा अर्चना। आपला विजय निश्चित होणार, गोडसेंकडून विश्वास व्यक्त। मतदानापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांकडून पूजापाठ। राष्ट्रहितासाठी लढतोय, जनता 100% निवडून देईल, महाराजांना विश्वास। नाशिकमध्ये मतदानापूर्वीच ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांनी घेतला आक्षेप। नवजीवन पब्लिक स्कूलच्या मतदान केंद्रावर ऑब्झर्व्हर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर नसल्यामुळे आक्षेप। बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। ईशान्य मुंबई मतदारसंघातील भांडूप पश्चिमच्या ITUBS शाळेबाहेर मतदानाच्या रांगा। मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मतदानासाठी नागरिकांची गर्दी। बोगस मतदानासंदर्भात राज्य विचारकांकडून प्रशासनाला माहिती। कोपरी, पाचपाखाडी, वागळे परिसरामध्ये बोगस मतदान होणार, विचारकांकडून निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना माहिती। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही। काँग्रेससोबत जाण्याला विरोध केल्यानंतर सुद्धा पटेलांना UPA सरकारमध्ये नागरी हवाई उड्डाण खातं दिलं। शरद पवारांचा मुलाखतीमध्ये खुलासा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।